कन्या राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी, या आठवड्यात तुमच्या मनात सतत एक विचित्र बेचैनी राहू शकते। वरून सगळं नेहमीसारखं दिसेल, पण आतून तुम्हाला जाणवत राहील की काहीतरी बदलत आहे, काहीतरी संपत आहे आणि काहीतरी नवीन सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ होणार आहे। एखादी व्यक्ती काही न बोलताही तिच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला जाणवू शकतं। काही कन्या राशीच्या लोकांना वारंवार काही संकेत मिळू शकतात। एखादं स्वप्न, एखादी अचानक भेट, एखादं वारंवार दिसणारं नाव किंवा एखादी जुनी आठवण पुन्हा समोर येणं, आणि हे सगळं विनाकारण नसेल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एखादं रहस्य उघड होण्याची शक्यता आहे। कन्या राशी, बाहेरून शांत, संयमी, समजूतदार आणि व्यवस्थित दिसणारी ही रास आतून मात्र सतत विचारांच्या वादळात अडकलेली असते। तुमच्या चेहऱ्यावर कदाचित नेहमी स्थिरता दिसेल, पण तुमच्या मनात एकाच वेळी हजारो प्रश्न चालू असतात। कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून अंतर ठेवावं, पुढचं पाऊल योग्य आहे का, आयुष्य खरंच आपल्या मनासारखं बदलेल का, अशा असंख्य विचारांमध्ये कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःलाच हरवून बसतात। तुमच्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तुमचं मन अत्यंत तीक्ष्ण असतं। लोक जिथे फक्त वरवर गोष्टी पाहतात, तिथे तुम्ही त्यामागचं सत्य शोधत असता। एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसूही खोटं आहे की खरं हे तुम्हाला पटकन जाणवतं। म्हणूनच अनेकदा लोक तुम्हाला जास्त विचार करणारे समजतात, पण त्यांना काय माहिती, तुम्ही फक्त विचार करत नाही तर प्रत्येक गोष्ट खोलवर अनुभवत असता। कन्या राशी, या आठवड्यात कदाचित एखाद्या व्यक्तीचं खरं रूप, कदाचित एखाद्या नात्यामागचं दडलेलं सत्य किंवा कदाचित स्वतःबद्दलचं तुम्हाला एक मोठी जाणीव होईल। कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावनांनाही लपवतात। तुम्ही स्वतःला इतकं नियंत्रणात ठेवता की लोकांना वाटतं तुम्हाला काहीच फरक पडत नाही, पण खरं म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक दुर्लक्ष आणि प्रत्येक बदल तुम्ही मनात साठवत असता। या आठवड्यात त्या साचलेल्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो। काही लोकांना अचानक तुमच्या शांततेमागचं वादळ दिसेल। काम आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्या मेहनतीकडे लोकांचं लक्ष जाईल। ज्यांनी तुमची किंमत ओळखली नव्हती तेच लोक आता तुमचा सल्ला घेण्यासाठी पुढे येऊ शकतात। पण इथे एक सावधगिरीचा इशारा आहे, प्रत्येक कौतुक खरं असेलच असं नाही। या काळात काही लोक तुमच्याजवळ फक्त स्वतःचा फायदा पाहून येऊ शकतात, त्यामुळे तुमच्या योजना, आर्थिक गोष्टी किंवा पुढचे निर्णय सहजपणे कोणालाही सांगू नका। कन्या राशीच्या लोकांनी एक मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या समस्या सोडवता, पण स्वतःच्या वेदनांबद्दल मात्र शांत राहता। या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या लोकांसाठी सतत धावत होतात त्यापैकी काही लोक तुमच्या भावना कधीच समजून घेत नव्हते। ही जाणीव तुम्हाला दुखावू शकते, पण हाचा अनुभव तुम्हाला मजबूतही बनवेल। प्रेमजीवनात हा आठवडा अत्यंत रहस्यमय आणि भावनिक राहणार आहे। जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर या आठवड्यात काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात। समोरची व्यक्ती खरंच तुमच्यासाठी गंभीर आहे का की फक्त वेळ घालवत आहे, याचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं। काही कन्या राशीच्या लोकांना अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो। जुने संदेश, जुनी आठवण किंवा अपूर्ण राहिलेली भावना पुन्हा जागी होऊ शकते। पण इथे विश्व तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, तुम्ही पुन्हा त्याच जखमेकडे चालत आहात का? हा आठवडा तुम्हाला भावनांपेक्षा वास्तव पाहायला शिकवेल। विवाहित लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील राहू शकतो। सततचा ताण, जबाबदाऱ्या आणि मनात साचलेल्या गोष्टींमुळे संवाद कमी होण्याची शक्यता आहे, पण जर तुम्ही शांतपणे मन मोकळं केलं तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र संकेत देतो। खर्च अचानक वाढू शकतात, विशेषतः घर, आरोग्य किंवा प्रवासाशी संबंधित। पण दुसऱ्या बाजूला एखादी नवीन संधी, अतिरिक्त उत्पन्न किंवा अडकलेले पैसे मिळण्याचेही संकेत आहेत। त्यामुळे घाबरू नका, पण नियोजन नक्की करा। आरोग्याच्या बाबतीत मनाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असेल। जास्त विचार, अपुरी झोप, चिंता आणि मानसिक ताण याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो। काही कन्या राशीच्या लोकांना पोटाशी संबंधित त्रास, थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते। या आठवड्यात एक गोष्ट वारंवार घडू शकते, तुम्हाला एकटं राहावंसं वाटेल, कारण तुमचं मन सतत स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल। आणि खरं सांगायचं तर हा एकांत तुमच्यासाठी वाईट नसेल। याच काळात तुम्हाला काही मोठ्या गोष्टींची उत्तरं मिळू शकतात। काही कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात आध्यात्मिक संकेतही मिळू शकतात।
अचानक एखाद्या मंदिरात जाण्याची इच्छा होईल. एखादा मंत्र, एखादं गाणं किंवा एखादा शब्द मनात वारंवार घुमू शकतो. विश्व तुम्हाला शांतपणे योग्य दिशेकडे ढकलत आहे. 1 ते 7 जून 2026चा हा आठवडा कन्या राशीसाठी आत्मजाणीवेचा काळ ठरू शकतो. हा काळ तुम्हाला दाखवेल की तुम्ही किती काळ स्वतःच्या भावनांना दाबून ठेवत होतात आणि आता वेळ आली आहे स्वतःला समजून घेण्याची. कन्या राशी, या आठवड्याचा शेवटचा संदेश. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही सतत मनात शंका घेत होता त्याच गोष्टींचं सत्य आता तुमच्यासमोर येणार आहे आणि ते सत्य तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. हा कन्या राशीसाठी खूप गूढ आणि खोल अर्थ घेऊन आलेला आहे. कन्या राशीचे लोक कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहता, निरीक्षण करता आणि मनात सतत विश्लेषण करत राहता. त्यामुळे अनेकदा एखाद्या व्यक्तीबद्दल, नात्याबद्दल किंवा परिस्थितीबद्दल तुमच्या मनात आधीपासूनच काही शंका असतात, पण तुम्ही त्या उघडपणे बोलत नाही. तुम्हाला आतून काहीतरी चुकीचं वाटत असतं, पण पुरावा नसल्यामुळे तुम्ही शांत राहता. हा संदेश सांगतो की आता त्या शंकांमागचं खरं सत्य हळूहळू बाहेर येऊ लागेल. कदाचित एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समोर येईल, कदाचित कोणीतरी तुमच्यापासून काही लपवत होतं हे समजेल, किंवा कदाचित तुम्हाला स्वतःबद्दल एक मोठी जाणीव होईल. विशेष म्हणजे हे सत्य अचानक आणि अनपेक्षित पद्धतीने समोर येऊ शकतं. एखादा छोटासा प्रसंग, एखादं बोललेलं वाक्य, एखादा मेसेज किंवा एखादा योगायोग आणि अचानक सगळं स्पष्ट होईल. सुरुवातीला हे सत्य तुम्हाला हादरू शकतं, कारण कन्या राशीचे लोक मनाने खूप जोडलेले असतात. ज्या लोकांना तुम्ही आपल्या आयुष्याचा भाग मानता त्यांच्याबद्दलच काही वेगळं समोर आलं तर तुम्ही आतून खूप दुखावू शकता. पण या संदेशाचा खरा अर्थ धक्का नाही तर मुक्ती आहे. कारण अनेक दिवसांपासून तुम्ही एका गोंधळात अडकले होतात. काय खरं आणि काय खोटं, कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून अंतर ठेवावं हे समजत नव्हतं. आता विश्व तुम्हाला स्पष्टता देणार आहे. हा संदेश प्रेमजीवनाशीही जोडलेला असू शकतो. जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत असुरक्षित वाटत असेल, समोरची व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक नाही असं वाटत असेल, किंवा एखादं नातं फक्त तुम्हीच टिकवत आहात असं जाणवत असेल, तर या आठवड्यात तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. आणि म्हणूनच हे सत्य जरी कठीण असलं तरी ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. कारण काही वेळा आयुष्य पुढे जाण्यापूर्वी आपल्याला डोळे उघडायला भाग पडतं. या आठवड्याचा खरा संदेश असा आहे, कन्या राशीचं मन नेहमी उत्तर शोधत असतं आणि आता विश्व स्वतः तुम्हाला ती उत्तरं देण्याच्या तयारीत आहे.